परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपाली मयूर कोकणे, वय वर्ष 25, राहणार पारवडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। याबाबतची खबर सचिन शिवाजी कोकणे, वय वर्ष 36, व्यवसाय वकिली, राहणार पारवडी यांनी पोलिसांना दिली आहे। खबर देणाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 4 मार्च 2024 रोजी सायंकाळी सुमारे 8:45 वाजेच्या सुमारास रुपाली कोकणे आपल्या पती मयूर कोकणे आणि 2 लहान मुलांसह दुचाकीवरून पारवडीकडे जात होत्या। यावेळी समोरून येणाऱ्या वॅगनर कार क्रमांक MH42BJ 1404 चालकानं रॉंग साईडनं येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात रुपाली कोकणे गंभीर जखमी झाल्या। जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही घटना रात्री 10:15 वाजण्यापूर्वी घडल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। या घटनेची नोंद 5 मार्च 2024 रोजी रात्री 12:48 सुमारास बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 26/2024 BNSS 194 अंतर्गत करण्यात आली आहे। दरम्यान या अपघातात रॉंग साईडनं वाहन चालवत धडक दिल्याचा आरोप संबंधित वॅगनर चालकावर करण्यात आला असून त्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार थोरवे करत असून पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे पारवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते, तर रस्त्यांवरील बेदरकार वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे।